नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र राज्याचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्यानंतर शेतकरी नेते अरविंद नलकांडे यांनी त्यांचे स्वागत केले। शेती, उद्योग व सेवा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि शेतकऱ्यांसह वंचित घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। नलकांडे म्हणाले की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे। यामुळे शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज घेणे सुलभ होईल। तसेच शेती व्यवसाय केवळ उत्पादनावर नव्हे तर शेतकऱ्यांचे उत्पन्न व नफा वाढविण्यावर केंद्रित करण्याचा सरकारचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसत आहे। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले। सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार वंचित घटकांचा आहे। हा विश्वास देणाऱ्या या गुंतवणूकदारांच्या अर्थसंकल्पाचे आपण सहर्ष स्वागत करतो, असे अरविंद नलकांडे यांनी नंबर 1 न्यूजशी बोलताना सांगितले आहे। वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडी येथील शेतकरी संतोष लांडकर यांची कृषी पंपाला वीज जोडणी देण्यास वीज वितरण कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे। वीज वितरण कंपनीच्या मनमानी व भोंगळ कारभारामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे। याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी संतोष लक्ष्मण लांडकर यांनी केली आहे। शेतकरी संतोष लांडकर यांची आई नामे देवकाबाई यांनी 2021 साली शेतातील कृषी पंपासाठी वीज जोडणीसाठी रीतसर अर्ज करून अनामत रक्कम सुद्धा भरली। मात्र वीज रोहित्र देण्यास तेव्हापासून तर आजपर्यंत टाळाटाळ होत आहे, असा त्यांचा आरोप आहे। शेती सिंचनासाठी पाणी आहे, पण वीज जोडणी नसल्याने शेतकऱ्यांना ओलीत करता येत नसल्याने गेल्या 4 वर्षांपासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। वीज जोडणी नसल्याने आडात आहे, पण पोऱ्यात येत नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे। वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन वीज जोडणी द्यावी, अशी मागणी शेतकरी संतोष लांडकर यांनी केली आहे। मेळघाट संघर्ष यात्रेच्या निमित्ताने मेळघाटातील आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहे। शासन स्तरावरून या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे। या सर्व उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यात याव्या, यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर यांनी दिले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधलाय। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कर्जमुक्ती आठवण व मेळघाट संघर्ष यात्रेचा समारोप आज चिखलदरा येथे करण्यात आलाय। या यात्रेच्या निमित्ताने उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या। यावेळी आनंदराव अडसूळ, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधलाय। मेळघाटातील प्रश्नांची जाण असून येत्या काळात विशेष बैठक बोलविण्यात येईल। यामध्ये आरोग्य, पाणी पुरवठा, सिडको, कायवॉक आदी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल। यात धोरणात्मक अडचण निर्माण झाल्यास मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागण्यात येईल। सध्या शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना न्याय मागणीची वेळ त्याच्यावर येणार नाही। सरकारकडून सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी करण्यात आले। निम्मेपेढी प्रकल्प अंतर्गत अळणगाव या गावाचे पुनर्वसन मौजा कठोरा येथे करण्यात आले। येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून याबाबत कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्रमांक 1 यांना लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। शाळेच्या वॉल कंपाऊंडच्या पायाभूत कामात नियमबाह्य पद्धतीने मुरुमाऐवजी काळी माती टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मनीष सुरेश मानकर व इतर रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार अळणगाव पुनर्वसन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीचे बांधकाम सुरू आहे। मात्र या बांधकामातील कॉलमच्या पायामध्ये आवश्यक असलेला मुरुम न टाकता ठेकेदाराकडून काळी माती भरली जात असल्याचे निदर्शनास आले। यामुळे भविष्यात भिंत व कॉलम कमकुवत होऊन तडे जाण्याची तसेच अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त झाली आहे। याबाबत नागरिकांनी संबंधित ठेकेदाराला जाब विचारला असता त्यांच्याकडून आरेरावीची भाषा वापरल्याचाही आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय।
तसेच 8 मार्च 2026 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकारची माहिती देण्यात आली होती. काही काळ काम थांबविण्यात आले असले तरी पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर सदर कामाला तात्काळ स्थगिती देऊन नियमानुसार योग्य दर्जाचे बांधकाम करण्यात यावे, तसेच काळ्या मातीऐवजी आवश्यक मुरुमाचा वापर करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. ही तक्रार जिल्हाधिकारी अमरावती, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य कार्यपाल अधिकारी जिल्हा परिषद अमरावती तसेच संबंधित बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आली असून या प्रकारची चौकशी करून योग्य ते कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अमरावती शहरात सुरू असलेल्या स्पेशल इंटिग्रेशन रिव्हिजन अर्थात विशेष सखोल मतदान यादी पुरावलोकन प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी अमरावती यांना निवेदन देण्यात आले. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असून मतदार यादीत अचूक, अद्ययावत व शुद्ध ठेवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मात्र या प्रक्रियेबाबत अनेक नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याने काही पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता असल्याची बाब काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केली आहे. नागरिकांना SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यासाठी प्रत्येक वार्ड व परिसरात जनजागृती मोहीम, सूचना फलक, पत्रके, मार्गदर्शक शिबिरे तसेच घराघरात जाऊन माहिती देण्याची उपक्रम राबवावेत अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. पात्र मतदारांनी आपली माहिती अद्ययावत करून इन्युमरेशन फॉर्म भरून बूथ लेवल ऑफिसरकडे सादर करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांनी नागरिकांनी ही प्रक्रिया गांभीर्याने घेऊन वेळेत मतदार यादीत नाव नोंदवावे असे आवाहन केले आहे. निवेदन देताना अब्दुल रफीक, गुड्डू हमीद, शेख रेहान, अफजल चौधरी, सादिक शहा, कलीम शहा, अजिनुद्दीन अज्जूभाई, इम्रान शहा, रफीक भाई, तैफ अली, हाजी निसर खान JK आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.